हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूपालोचनी सुख झाले ओ साई वहा विठ्ठल बरवा वहा माधव वहा माधव बरवा वहा माधव रूपालोचनी सुख झाले ओ साई वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा वहा माधव बरवा वहा माधव बरवा आलोचनी सुख झाले ओ सागनी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा वहा माधव बरवा वहा माधव आलोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा वहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर देवीवर सर्व सुखाचे आगर वापर देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कृष्ण हरि राम कृष्ण हरि आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती
उत्तम योजाव्या त्या शक्ती अर्थ भूता प्रती उत्तम मोजाव्या शक्ती उत्तम योजाव्या शक्ती उत्तम मोजाव्या शक्ती आर्तभूता प्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती अर्थ भूता प्रती उत्तम योजाव्या शक्ती उत्तम योजाव्या शक्ती उत्तम योजाव्या शक्ती फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण अल्पतो संतोषी सळी उद्देशी स्थळी सापडे उद्देशी स्थळी सापडे उद्देशी अल्पतो संतोषी स्थळी सापडे उद्देशी स्थळी सापडे उद्देशी स्थळी सापडे उद्देशी फळ समाधान तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण आणि समाधान हेचे उत्तम कारण हेचे उत्तम कारण हेचे उत्तम कारण सहज संगम तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम सहज संगम तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम सहज संगम तुका म्हणे तो तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम सहज संगम तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम तुका म्हणे तो उत्तम फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण फळ आणि समाधान त्याचे उत्तम कारण उत्तम कारण तेचे उत्तम कारण हो बाळकुमार जय विठोबार कुमाई बाळकुमार हरिभक्तपरायण बाबाजी सोबत आलेले चैतन्य महाराज आणि गिरधर महाराज.
अर्थ भूता उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधान फळ आणि समाधान उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती आणि साधन फळ आणि साधन अर्थ भूता प्रती अर्थ भूता उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधान फळ आणि समाधान उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि साधन फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण
विठ्ठल 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 विठ्ठला 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 ठाला विठ्ठला विठ्ठला आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण अल्पतो संतोषी स्थळी सापडिये उद्देशी फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण सहज संगम तुका म्हणे तो उत्तम फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संघाची बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं नीशमाळन्दिवल्लभम् आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे.
आर्त भूताप्रती, आर्त म्हणजे दुःखी, भूत म्हणजे प्राणी, जे कोणी दुःखी आहेत आणि ज्यांच्याकडे शक्ती प्लस इच्छा आहे, अशा व्यक्तीने त्यांचं दुःख दूर करण्याकरिता जेवढे प्रयत्न करता येतील, जेवढी शक्ती वापरता येतील, तुकोबारामले तेवढी वापरावी. काय होईल? शक्ती ज्यांनी वापरली त्याला उत्तम गती हे फळ मिळेल. आणि ज्याला मिळालेला आहे, शक्ती संपन्न माणसाने सहकार्य केलेलं आहे, त्या व्यक्तीला आपली गरज भागली समाधान प्राप्त होईल. फळ आणि समाधान देणाऱ्याचं हे उत्तम कार्य आहे. तेथे उत्तम कारण, कारण म्हणजे कार्य, कारण म्हणजे त्याचं उत्तम श्रेष्ठ कार्य. कारण जर काही असेल, श्रेष्ठ कार्य जर कोणतं असेल तर हेच त्याचं श्रेष्ठ कार्य आहे. देणारा शक्तिमान आहे, सत्पात्राला द्यायचं, योग्य व्यक्तीला द्यायचंय. अशी सत्पात्र योग्य व्यक्ती मिळाली. ती सत्पात्र व्यक्ती म्हणजे तरी काय? अल्पतो संतोषी. घेणारा त्यासाठी अल्प संतोषी पाहिजे, थोडं मिळालं त्यात संतुष्ट होणारा पाहिजे. अल्पतो संतोषी, स्थळी सापडे ए उद्देशी. देणाऱ्याला जर असा उद्देश असेल मनामध्ये की मला द्यायचे, असा पात्रवान योग्य सापडला तर सहज संगम तुका म्हणे तो उत्तम. फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. प्रेमाने टाळी वाजवी जा. विठ्ठला विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ असा उत्सव चालू आहे. समारंभ आहे. सामुदायिक एकत्रित पद्धतीने धूमधडाक्यात जो साजरा केला जातो त्याचं तर नाव समारंभ आहे. हे घोगरगाव महान क्षेत्र बनलेलं आहे. महान क्षेत्र आहे. महान क्षेत्राला काही निकष असतात, निकष असतात. सोनं म्हणल्यास त्याला निकष आहे का नाही? 24 कॅरेट, 24 कॅरेट त्याला निकष आहे. काही काही बाया म्हणतात आमचा सोन्या. काय निकष आहे त्या सोन्याला, त्या पोराला? एक जणाच्या घरी गेलो, बसलो, बसल्यानंतर महिलाने हाक मारली, सोन्या ये बाबा. मी म्हणलं काय, किती कॅरेटचं आहे? पोरग आलं, ते 2-2.5 वर्षाच होतं. काळ कुट्ट, दिवसा बॅटरी लावून बघावं लागत होती. त्याचं नाव सोन्या. काळ कुट्ट पोरग होतं, नाकातून शिंबड येत होता, ते ढेरीवर गळाला होता सगळा, अंघोळ नाही. आणि याचं नाव सोन. याला सोनं म्हणणं वेगळं आणि कॅरेट मध्ये बसणं, भावनिकतेनं म्हणणं वेगळं, निकषात बसणं वेगळं. घोगरगाव महाक्षेत्र उचललेलं आहे. महाक्षेत्रासाठी एक नदी असावं लागते. महाक्षेत्रासाठी एक देव असावं लागतो. दुसरा निकष, महाक्षेत्र बनण्यासाठी संत असावं लागतात आणि महाक्षेत्र बनण्यासाठी महंत असावं लागतात. 4 गोष्टी एकत्रित आल्या की ते गाव महाक्षेत्र बनतं. बोला विठ्ठला 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 त्या महाक्षेत्र म्हणायला 4 निकष सांगितले. त्यापैकी पहिला निकष आहे तिथे नदी असावं लागते. तर नदी नाही, महानदी आहे, गोदावरी गंगा. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचं कुठंच मन रमत नाही, संसारामध्ये रमत नाही, लोकातल्या भोगात रमत नाही. अहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाल्या इच्छेचे, हे भोगावे नारोचे मना माझे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचं इहलोकापासून ते परलोकापर्यंत त्या कुठल्याच भोगामध्ये महाराजांचं मन रमत नाही. पण
या परम गोदावरीच्या काठावर तुकोबरायांचं मंडरम तर इतके महान श्रेष्ठ नदी आहे. तुका म्हणे गंगे वास मजत्या आस स्थळाची, मजत्या आस स्थळाची, मजत्या आस स्थळाची. तुका म्हणे गंगे वास मजच्या आस स्थळाची, मजच्या आस स्थळाची, मजच्या आस तुका म्हणे गंगे वास मजच्या आस स्थळासी, मजच्या आस स्थळासी, मजच्या आस स्थळासी. तुका म्हणे संत श्रेष्ठ महाराजांचं हे मन ज्या गोदामातेच्या काठेवर रमतासा परम गोदामातेचा आश्रय आहे. एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होत. ब्राह्मणाला अंघोळीला येण्याचा छंद होता. गोदावरीला अंघोळीला येत होता एक ब्राह्मण. अमावस्याची रात्र होती. पहाट निघालाय की वाटेतच एका झाडाच्या खाली 100 किलोमीटर गोदावरीचा काठ सोडून 100 काठ अंतरावर गाव, तिथून गोदावरीच्या स्नानाला यायचं. असंच एक दिवशी अमावस्येला निघाला. वाटेत भूतांचा मेळा चर्चा चालू होता. हे बघ, माझी मुलगी इथं गाव आहे ना, त्या ब्राह्मणाच्या पोराला द्यायची. ब्राह्मण तिथंच थांबला. म्हणजे माझ्याच पोराचं नाव यायला लागलंय. आपण भूत म्हणतात, भूत योनीमध्ये आहोत आणि तो ब्राह्मण मानव योनीमध्ये आहे. आपल्या मुलीचा त्याच्या मुलाशी विवाह होईलच कसा? त्यांच्यात चर्चा. एक म्हणला होईल ना, हा ब्राह्मण ऐकतोय, कसा होईल? तो ब्राह्मणाचा मुलगा मरणार आहे ना परवाच्या दिवशी, मी त्यानंतर भूत होणार आहे आणि भूत योनीला आलं की माझी मुलगी त्याला देणार आहे, असा आमचा व्यवहार होणार आहे. ब्राह्मण म्हणला, परवाला माझा मुलगा. आंघोळ केली लगबगीनं. परवाचा दिवस उजाडला आणि ब्राह्मण आपल्या पोराला म्हणला की बेटा, तुझा अंत समय जवळ आलेला आहे. आज तुझा मृत्यू आहे. मी पाहिलेला आहे, पंचांगमध्ये पाहिलेला आहे. तुझ्या कुंडलीत तसा योग आहे. मी लोकांकडून ऐकलेला आहे, भूतपिशाच्याचे वर्णन ऐकलेले. आणि मेलेस तू भूत येवणीला जाणार असन, तिथं भूताची पोरगी तुझं लग्न होणार आहे. खुश नाही झाला. अलीकडे पोरगा मला कुठली कोण मिळाली बस झाली. ती खुश झाली. माझा मृत्यू. ब्राह्मण म्हणा, मला फार दुःख होतं. चल भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ, पूजा करू. शिवजी तुझा मृत्यू टाळतील. मुलगा, ब्राह्मण, पाण्याचा तांब्या, बेलपत्र, छोटे मोठे अर्पण करण्याचे पदार्थ, धूप दीप नैवेद्य, ह्या सगळ्या गोष्टी ब्राह्मणानं सोबत घेतल्या. निघाले दोघजण बापलेक. गाहीने 2 बैलाची टक्कर लागली होती. त्या टक्करीत ब्राह्मणाचा पोरगा सापडला. एका बैलानं चिडून पोटामध्ये शिंग खुपसलं. ब्राह्मणाचा पोरगा मेला. ब्राह्मण म्हणला, पोरगा आता भूत येवणीला गेला. जिथं चर्चा चालली होती तिथेच पुढच्या अमावस्याला हा ब्राह्मण गेला. सगळे भूत रडत होते. हाय रे हाय रे, आता माझ्या मुलीचा विवाह कसा होईल, कोणाशी करावा, मी मुलगा चांगला ठरवला होता, कसं होईल, काय होईल, तो चर्चा करू लागला. ब्राह्मण ऐकतोय. काय झालं? पण ब्राह्मण जवळ गेला. ब्राह्मणाचा पोरगा तर मेला ना, याचाच मुलगा होता. मग तुमची मुलगी त्याला द्या ना. तो भूत म्हणला, माझी मुलगी त्याला दिली असती, पण तो भूत योनीला आला नाही ना. ब्राह्मण म्हणाला, ना त्याने शंकराची पूजा केली, ना बिल्वपत्र समर्पित केलं, ना भगवान शंकराच्या अंगावर गंगाजळ चढवलं. कोणत्या पुण्याने कुठं गेला ते सांगा. त्यावेळेस भूत म्हणाले, 2 बैलाची टक्कर लागली. त्या
एका बैलाने शिंग ज्या पोराच्या पोटात घुपसलं, त्या बैलाने गोदावरी नदीच्या काठची माती उकरली होती. त्या मातीचा एक कण पोराच्या पोटात घुसला होता. त्या गोदावरीच्या मातीच्या एका कणाच्या योगाने त्याच्या पोटात शिरल्याने तो भूतयोनीला गेला नाही, तो स्वर्गात वैकुंठात गेला. मी एका गोदावरीच्या राजाचा महिमा सांगितला. इथल्या जमिनीची किंमत मला माहित नाही किती एकर आहे ते. इथल्या गोदावरीच्या कडची जमीन असेल 55-50 हजार एकर असेल. मला सांगा 50 एकरनं जर एखाद्याने 100 एकर घेतली तर ती 100 एकर जमीन जी आहे ती इथल्या पुरतीच तुमच्या उपयोगाची आहे. तिची किंमत एवढी आहे. तर मला सांगा गोदावरीच्या एका राजाची किंमत जर साक्षात वैकुंठ गमन करून देणारी असेल तर 50 एकरची किती किंमत असेल लक्षात ठेवायचं. अशी महान श्री गोदावरी नदी आहे. शिवपुराण जरा थोडंसं वाचलं तर त्यामध्ये आपल्याला इतिहास लक्षात येईल. महान नदी आहे. थोडं ऐकताय ना तुम्ही का झोपलात? हो म्हणा, घर नाही म्हणा. ऐकताय ना? इतक्या परम पावन काठी तुमचा जन्म आहे. तुम्ही तर काय साधे आहेत का? पुढचं ऐका आता. एवढ्या परम पावन गोदावरीच्या काठावर गोदावरीचं पाणी उपसा, शेताला द्या, कांदे लावा, शेताला द्या, ऊस लावा, शेताला द्या, कापूस लावा. जरूर गोदावरी मातेचं पाणी उपसा आणि त्याचा उपयोग धार्मिक कार्यासाठीच करा आणि आपल्या प्रपंचासाठी करा. जर गोदावरी एवढ्या परम काठी सौभाग्यानं जन्म प्राप्त झाला, गोदावरी मातेचं पाणी उपसताय, उसाला देता आणि त्या पैशाचा जर दुरुपयोग कराल तर देव तुमची पदवी हरण करून पुढच्या जन्मात जिथं गवती उगवत नाही अशा डोंगराळ देशात तुम्हाला जन्म घालील. ही लक्षात ठेवा. म्हणून जितकं चांगलं असतं तितकंच जबाबदारीचं पण असतं. म्हणून शेती असावी, पाणी उपसावं, उसाला द्यावं. त्याचा उपयोग 90% संसारासाठी करा आणि 10% मंदिर सप्ताहासाठी करा. हा उपयोग आहे सगळ्यात महत्वाचा आहे. असा गोदावरी परम काठ आहे. दुसरा निकष आहे महाक्षेत्र बनायला. इथे साक्षात भगवान पाहिजे. इथं साक्षात नरसिंह भगवान आहेत. भगवान नरसिंह आहेत. नरसिंहाचं इथं मंदिर आहे. बादू न शके प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरी मनी नारायण. भगवान श्री देव कोणता आहे? नरसिंह भगवान आहे. आणि दुसरा साक्षात भगवान घोगरेश्वर भगवान आहेत. बरोबर आहे ना? महाक्षेत्र होण्यासाठी दुसरा हा निकष आहे. तिसरा निकष आहे संत असावं लागतात. संत श्री बहिराम महाराजजी इथे उपस्थित. बरोबर आहे ना? बहिराम महाराजजी उपस्थित आहेत. संतांचं निकषामध्ये बसतात ते महान संत बहिराजी आहेत. आणि ज्याला ऐकता येतात त्याला संत म्हणत नाही, ज्याला ऐकता येत नाही त्याला संत म्हणतात. दुनिया संसाराचं ज्याला ऐकायला येतं, सगळ्या जगाची निंदा ज्याला ऐकायला येते आणि जो जगाची निंदा लोक वार्ता रता असतात ते पापी असतात, ते सामान्य जन असतात. ज्याला लोकाची वार्ता आवडत नाही, फक्त पंढरीनाथाची गुण आवडतात, त्यांचं नाव संत असतं. बहिरा कोण आहे? ज्याला जगत ऐकायला येत नाही त्याचं नाव बहिर आहे. असाच असावं. गोपींना तर सगळे लोक, गोकुळामधल्या काही लोक जे परमात्म स्वरूपाला प्राप्त झाले नव्हते, गोपी ही शाणे असून लोक गोपींना परमेश्वराचे गुण चांगले ऐकायला येत होते. चांगले ऐकाय कथामृत रसा स्वाद. शौनक ऋषीचं वर्णन करत असताना महात्म्यामध्ये केलं. कोण शौनक? कथामृत रसा स्वाद कुशल शौनको ब्रवीत. ज्याला भगवंताची कथा ऐकायला येते त्यालाच खरं ऐकायला येतं समजावं. नाव भैरनाथ, बहिरा महाराज आहे. यांना बहिरा महाराज का म्हणतात? जगताचा काहीही त्यांना ऐकायला येत नाही, जगताची स्तुती ऐकता येत नाही, जगताची निंदा ऐकायला येत नाही, फक्त भगवंताची गुण ऐकायला येतात. त्यांचं नाव बहिरा संत आहे. फक्त भगवंताची गुण ऐकायला येतात.
आपणाला तर काही सगळ्या जगाचं ऐकायला येते. लोकवार्ता आपल्याला ऐकायला येतात. ऐकू नये लोकवार्ता रता नसाव. बहिरा कोण आहे? ज्याला जगताचं ऐकायला येत नाही. ते जगताचं ऐकायला, जगताच्या बद्दल काही ऐकायला येत नाहीत गुणदोष, त्याच नाव खरं संत आहे. ऐकायला येत नाही त्यांना. बघा, लोक काही काही सगळं ऐकतात पण लोकांची निंदा ऐकतात. ऐकून उपयोग नाही. एक स्त्री गटार वाहत होत, गटार बंद केलं व्हायचं तिनंच बंद केलं. पाणी निघून गेलं, गाळ साठला. गटारात काय असतं असं म्हणण्यापेक्षा गटारात काय बोला की नसतं. माणसाने, म्हाताऱ्या माणसाने बेडकी टाकलेली बोला, लहान लेकराची पाठी मागून धुतलेलं काय गटारामध्ये नाही. आंघोळ केलेलं पाणी, त्यात कपडे धुतलेले, भांडे धुतलेले, खरकट मरकट सगळं गटारात. गटारात चाललेलं बाईनं अडवलं, अडवून पाणी एकत्रित पाणी जाऊ दिलं. गाळ काढला, टेरेसवर वाळत घातलं, एक टोपलं भर, त्याच्या पुड्या बांधल्या. 100 बायांना बोलवलं आणि एक एका बाईला वाटून दिले. इथं सोडू नका म्हणले, घरी गेल्या. त्या बाया म्हणल्या काय आहे सांगा नो. मी तुम्हाला कुंकू लावली, हळद लावला, चहा दिला, तुम्हाला हे पुड्या दिल्यात, सोडू नका. माझी गोष्ट संपली. ऐका, त्या बाईनं गटार हाताने तर अडवलं, हाताने पुड्या बांधल्या. आम्ही दुनियाचं गटार तोंडाने उपसित होतो. दृष्टांत संपला. बसा, ज्याला जितकं कळालं असेल या गोष्टीतून तितकं कळालं. लोक त्या मातेनं, त्या माऊलीनं गटार उपसिलं हातानं. लोक काम नसल्यानंतर एकमेकाची गटार तोंडाने उपसित बसतात आणि ऐकायलाही बरं वाटतात. असं ऐकणाऱ्याला पामर म्हणतात. दुनिया ऐकतच नाही त्याला संत. दुनियाचं ऐकत नाही त्याचं संत म्हणतात. गोपीला असंच म्हणतो होते, एक विषय तो सकळांचा हार, एक विषय तो सकळांचा त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो, कीर्ती गायली पुराणांतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. आपणाशी करीती नव, आपणाशी करीती नव, आपणाशी करते नव, आपणाशी करते नव. एक विषय तो सकळांचा, एक विषय तो सकळांचा, त्याच्या आवडीने आवडीत, त्याच्या आवडीने आवडीत. अंग बहिर प्रेत लोकाच्या, अंग बहिर लोकाच्या. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो, कीर्ती गायली पुराणांतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. आपणाशी करीते नव, आपणाशी करीते नव, आपणाशी करीते नव, आपणाशी करीते नव. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडीत. अंध, ज्याला परमेश्वराचा बोध झाला नाही, ज्याला भक्तीचं काही माहिती नाही, असे जे भक्ती विन्मुख लोक भक्ती करणाऱ्या गवळणीला म्हणायची अंध. त्यांना दिसत नाही म्हणे, आणि गवळणीला दिसत नाही, हेच गवळणीचं वैशिष्ट्य. जगदीश अंध, दुसरा बहीर शब्द. एवढं आपण बोलतो तर ह्याला ऐका येत नाही.
तुका म्हणे हासे जन नाही कानते. अंध बहीर, काय काय तर पैताचारी प्रेत म्हणायची. बहीर गोपिंदा जगत ऐकायची सवय नव्हती, किंवा त्यांना ऐकाय येत नव्हतं जगाचं, म्हणून गोपी जी आहेत ना, ह्या गोपी खऱ्या बहीर आहेत. तसं श्री संत बहीर जात वेद महाराज जे आहेत, त्यांना जगताची खबर नाही, फक्त भगवान. निकष तिसरा होता, संत पाहिजे तर संत महाराज जे आहेत बहिरा महाराज. आणि मठाला चालवायला श्री महंत लागतात. महंत आहे श्री विश्वनाथजी महाराज गिरी. बालयोगी, माऊलीच्या मंदिरामध्ये मी दर्शनाला गेलो होतो त्यावेळेस हे सगळे आलते. मी महाराजांच्याकडे बघितलं आणि महाराजांनी माझ्याकडे बघितलं. हा दिठवा आज यावरी झळके, तो पद्मकरू माथा पारुकी, तो जीवची परी तुके महेशीशी. असा हरिनाम उत्सव आहे. उत्सवाची एखादी सेवा श्री महाराजांनी माझ्याकडे दिली मागच्या वर्षी आणि याही वर्षी. हा चौथा निकष, सगळ्यात मोठा 5वा निकष आहे. याला फळ पाहिजे, फळे पाहिजे. गोदा तटे निर्मळे, देव देवाची देवळे, संत महंत मेळे दिवस जाय. सुखाचा दिवस, सुख हेच फळ आहे. परमार्थात सगळ्यात 4 गोष्टी, मी 5 गोष्टी सांगितल्या निकषाच्या. एक शेवटची गोष्ट केला, फळ कोणतं आहे? या अखंड हरिनाम सप्ताहाला, ह्या मठाला, ह्या क्षेत्राला, या गोदावरी काठे येणाला, याला फळ जे आहे तर दिवस जाय सुखाचा. सुखाचे दिवस जातात महाराज. दुःखस्य निशिम, दुःखस्य निशिम, दुःखाची रात्र कल्पाहा, दुःखाची रात्र जाता जात नाही. सुखस्य निशिम क्षणाहा, सुखाची रात्र लवकर जाते. सुखाचे दिवस घडी गणित तू काही. अमृताची 7वा कोडी, लागो का अनुघडी. माऊली म्हणतात सुखाचे दिवस कोडी गणित तू काही. सुखाचे दिवस मोजले जात नाहीत आणि दुःखाचे दिवस जाता जात नाहीत. रात्री सगळे झोपलेले 9:30ला, घरात एखादा म्हातारा असतं, झोप येत नाही, अजीर्ण होतं त्याला. दिवसभर झोपाई काढलेले असतात, झोप येत नाही. 10:30ला म्हणतं, बाळू किती वाजले? 10:30. पुन्हा म्हणतो, सुनबाई किती वाजलेत? 12. 1ला हाक मारत, पिंट्याओ अरे वाघ उजडलं का? 1 वाजले. तासाला बोंबलतो, झोप. अजून कसं उजडणार? तुझ्या जीवनात उजडणारच नाही, अशीच काळी रात्र आहे. दुःखाचे दिवस जाता जात नाहीत. दिवस म्हणून फळ कोणतं आहे? दिवस जाय सुखाचा, सुखाचा सहज दिवस जातो. असे निकष महाक्षेत्र आहे. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा मी सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. संत अधिक समाज या दोघांचं नातं फार जवळच आहे. संत यांनी जर समाजाकडे बघितलं तर संतांच्या बाबतीत समाजाच्या विषयी संवेदना आहे. अलीकडे राजकारणी आणि समाज यांच्यामध्ये राजकारणी लोकांच्या मनात संवेदना संपली आहे. कारण का? राजकारणी लोकांनी समाजाला शवासनात ठेवलंय. शवासनात तुम्हाला वाटतं आराम आहे, त्यांना वाटतं हे उठणार नाहीत, आपल्या पोळ्या भाजल्या जातील. समाज शवासनामध्ये आहे. समाज हिंदू जागृत नाही, अजून शवासनामध्ये आहे. संत आणि समाज संवेदनशील. संतांच्या मनात किती संवेदना आहे. पायी काटा निहिती,
ते जीवी व्यथा जीवी उमटे तैसा पुढीलाची संकटे पोळे सदा. जीवी बघा, जीव इथं आहे आणि पायाला काटा टोचला. पायी काटा टोचे, पायाला निहटे म्हणले टोचणं. पायाला जर काटा टोचला तर पायाला वेदना होत नाही, तो जीवाला होतात. पाय कुठं खाली जीव कुठे येते. काटा टोचतो तिथे जीवाला वेदना होतात. इथल्या जीवाच्या ठिकाणी, इथल्या नेत्राच्या ठिकाणी संत आहेत. समाज दुःखी तर संत दुःखी आहेत. समाज सुखी संत सुखी आहेत. तुकोबाराय सांगतात, भीत नाही आ दुःख होते जनाना न देखवे दुःख होते जनान न देखवे दुःख होते जनान देखवे. न देखवे दुःख होते जनान देखवे. भीत नाही आता आपुल्या मरणा, भीत नाही आता आपुल्या मरणा. दुःख होते जना न देखवे, न देखवे दुःख होते जना न देख. भीत नाही आता आपुल्या मरणा, भीत नाही आता आपुल्या मरणा. दुःख होते जना न देखवे, न देखवे जना न देखवे. तैसा पुढलाचं संकट बघून स्वतः तैसे पोळे संकटे पुढलांची. दुसऱ्या भीत नाही आता आपल्या मरणा, दुःख होते जनाना देखवे. देवर्षी नारदजी परिभ्रमण करून श्री बद्री नारायणाला गेले. त्यावेळेस सनकादिकाने देवर्षी नारदजीकडे बघितलं. देवर्षी नारद दुःखी होते. सनकादिकाने विचारलं, नारदजी दुःखी का? नारदाने सांगितले, म्हणजे मला काही झालं नाही, समाज दुःखी म्हणून मी दुःखी. श्री महर्षी व्यास शाम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये स्थिर बसलेत. देवर्षी नारदजींचं आगमन झालं. विचारलं, व्यासजी, शरीराच्या योगाने कर्म केले, मनाच्या योगाने चिंतन केलं, याच्या योगाने आपण सुखी आहात? त्यावेळेस व्यास म्हणाली, मला काही झालं नाही. समाज भौतिक शक्तीहीन झाला, समाज श्रद्धाहीन झाला, समाज अल्प आयुही झाला आणि समाज रोगी झाला. समाज असंतुष्ट आहे म्हणून मी दुःखी आहे. संत आणि समाज या दोघांमध्ये फार संवेदनशीलता आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय समाजाला नीतीचं मार्गदर्शन करण्यासाठी, समाजाला समजून सांगण्याकरिता, काही समाज सशक्त आहे आणि काही समाज अशक्त आहे. समाज सगळाच काही संपन्न नाही. काही समाज सशक्त प्लस इच्छाहीन आहे, असा एक समाज आहे. त्याच्याकडे संपत्ती खूप आहे, संपत्ती आहे, पण दुसरी गोष्ट लागते ती नाही, दया नाही. संपत्ती दया एकत्रित भगवंताची मूर्ती आहे. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. एक समाज शक्ती संपन्न आहे प्लस इच्छा आहे, असा समाज संत समाज आहे. त्यांच्याकडे शक्ती खूप आहे, वेगवेगळ्या सगळ्याच प्रकारच्या शक्ती आहेत आणि समाजाला देण्याची, आपल्याकडे जे आहे ते समाजाला देण्याची इच्छा पण आहे. या सुखी जेनी व्हावे, जगनी वावावे, अज्ञानी लावावे, सन्मार्गाशी, यांच्याकडे शक्ती आहे आणि इच्छा आहे. समाजाकडे शक्ती खूप आहे एक समाजाकडे, पण इच्छा नाही. ऐका, शक्ती आहे आणि समाजाच्या कल्याणाची इच्छा नाही, असा शक्ती संपन्न समाज त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग करतो. तुकोबाराय वाटतं, तुकोबारायांना वाटतं हे वाम मार्गाला चाललेत ना,
हे भगवत नाही संतांना. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. भगवत नाही.